फक्त विठूच्या वाडीत नाही, महाराष्ट्रात नाही, तर जगभरात दिसणार हे अंताजी दिग्रसकर सेलिब्रिटी. या आले बर का. ते टीव्ही वाले. या हे अंताजी महाराज दिग्रसकर, गोविंद महाराज दिग्रसकरांचे थोरले चिरंजीव. खर तर ज्येष्ठ आणि श्रेष्ठ हेच आहेत. व्यंकट महाराज यांच्या पाठीवरती पाय देऊन जन्माला आले आणि गादीवरती बसले, पण हुकूम यांचा चालतो बर का. नमस्कार. माझं तर लग चांगलं म्हणायचं, साक्षात तुमची भेट झाली. बोला ना. हे म्हणजे असं झालं, पान वडलं न हुकुमाला. म्हणजे त्यांना म्हणायचंय हात जोडले आणि फुल पडलं. ते कौल तस. आता असं बोलायचं, असं नाही. कौल कौल. हा मोठ्या बाई, तुमची हरकत नसेल तर अंताजी महाराजांचा पहिला शॉट आपण मंदिरात घेऊ, चालेल ना? चालेल की. पण टीव्ही मध्ये ते रूबाबदार दिसले पाहिजे बर का. त्यांची पर्सनॅलिटी आहेच आकर्षक. आकर्षक. थँक्यू थँक्यू. खानदानी आपण उगे का. हा ठीक आहे, जावा तुम्ही. आओ. हा. शकुंतला, घरात श्रेष्ठ कोणे ज्येष्ठ कोणे हे अजिबात विसरायचं नाही. आता मी आले नसते तर तुझ्या लक्षात पण आलं नसतं. नाही मोठ्या बाई, मी तसं तसं नाही, असं नाही तसं. असं बोलून चालत नाही बाई. वागावं पण लागतं आणि ज्याचं श्रेय त्याला द्यावं पण लागतं. नाही तर महाभारत घडतं. महाभारतात काय घडलं तर लक्षात आहे ना. राहू दे, कापी चळवून ठेव. इंदू, आज ना आम्ही मॅच जिंकलो. अरे वा वा वा. अगं हे काय झालंय तुला इंदू? काय नाही, ते रोजच आहे माझं. बॉल लागला तेवढं काही नाही त्याला. बर बर, चला जायचं आपल्याला. चला चला लवकर. आत्ता तुम्हाला माहितीये का, लास्टच्या बॉलला ना मी छगी मारली. अगं माझा सचिन तेंडुलकर. बर चला लवकर जायचं आपल्याला, अर्जंट मध्ये. चला बरं. कुठे जायचंय? अगं सांगतो तुला सगळं. चला आधी बस तर सायकलवर. पहिल्या बॉलला ना मी 4 मारला माहितीये का. हा आणि दुसऱ्या बॉलला हा. व्यंकू भाऊजी, येऊ का? येतेच.
महत्वाचं कागद आहे. तुमचा राजीनामा. मीच वाचून दाखवू का? वाचते. प्रति सर्व माननीय सदस्य विठ्ठल मंदिर कमिटी विठूची वाडी महोदय, मी व्यंकट गोविंदराव दिग्रसकर या पत्राद्वारे विठूची वाडी विठ्ठल मंदिराच्या मंदिर कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. मी माझ्या वैयक्तिक कारणासाठी वैयक्तिक कारण तुम्हाला तर माहितीच आहे. हा राजीनामा देत असून तो आपण स्वीकारावा ही नम्र विनंती. मंदिराचा उत्कर्ष हा निश्चितच आहे, त्याकरता शुभेच्छा. आपला नम्र विठुरायाचा सेवक श्री व्यंकट गोविंदराव दिग्रसकर. अर्ज लिहिलाय, पण आता त्या अर्जावरती मीच सही कशी काय करणार ते बरं दिसत नाही ना. सही करा. हा करा ना. आणि द्या राजीनामा. असं काय चिडून पाहताय माझ्याकडे? हेतू वाईट नाही हो माझा, ते तुमचा आवाजाचा प्रॉब्लेम झालाय ना. शाळे पण काय करणार? अहो, त्या कमिटीच्या मीटिंग मध्ये बोलावं लागतं. बोलून चर्चा करून निर्णय घ्यायला लागतात. बोलून आपलं मत मांडावं लागतं. आता ते कसं करणार? म्हणून म्हणते, आता काय काय राजीनामा द्यावाच लागेल. द्या. तुमच्या भावानीच हा कागद पाठवलाय, तुम्ही फक्त सही करून द्या. हा नाही भाऊजी, तुम्ही सांगितलं ना तसंच होईल. दिग्रसकर कुटुंबातली फक्त 2च माणसं मंदिर कमिटीवरती असतील. एक तुमचे थोरले भाऊ अंताजी महाराज दिग्रसकर, आणि दुसरी मी. भाऊजी, झालं ते शाळेत झालं, पण कुणासाठी थांबून चालत नाही ना. पण जग राहते, चालूच राहते ना. माणसाला पुढे जावंच लागतं. आता आमच्या यांना सासरे बुवांनी गादीपासून बेदखल केलं. कुणाचं काही आडलं का? त्यांनी सांगायची खोटी, तुम्ही टुनकन जाऊन बसलास ना गादीवर. कुणाचं काहीच आडत नाही. असं वाटतं जखम भरली, पण कधीतरी गळ्यापाशी दाटून येतच ना, जसं तुमचं आत्ता आलंय. राहू द्या, सही करून टाका. राजीनामा घ्या आणि सही करून टाका. आणि मी लास्ट बोलला ना, हा. सगळी मारली अरे आणि बाप. सगळे नाचायला लागलं. होय. बरं आता सांग ना, आपण कुठे चाललो? जाता पंढरीशी सुख वाटे जीवा. थांबा. कुठं कुठं चाललं हिला घेऊन? ए, उतर खाली, उतर. महाराणी कुठली माझ्या सायकलवर बसती? अगं बसू दे की सुशीला तिला. बसती की सुशिल्या. कुठं कुठं चालला होता तिला घेऊन?
हिचा माज उतरवायला. आणि मग असं पोरांच्यात पोरांसारखं खेळणं शोभतंय का पोरीच्या जातीला? आज हिचा फैसला होऊनच जाऊ दे. कसला फैसला? बघ 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 कसं भोकरावानी डोळा करून बघते माझ्याकडे. बघ तू बरोबर बोलते सुशीला. माझ्या लाडामुळेच वाया गेली ही. कधी ह्याच्या खोड्या काढ, त्याच्या खोड्या काढ, ह्याला त्रास दे, त्याला त्रास दे. मग नाही तर काय, चांगले रट्टे द्या इला, काठीनच हाना. पण नेमकं काय केलं हिनं? काय केलं? काय केलं म्हणजे अगं एक काम असेल तर सांगन ना मी. तू आज मध्ये आडवं यायचं ना सुशीला. अजिबात माझी भाची करायचं नाही. हा आज बरोबरच करतो हिला. चालक तू बाजूला चालक. नाही यावेळी अजिबात मध्ये येणार नाही. जा हिला घेऊन. हे लात्याचे भूत असं बोलून सुधारायचे नाही. हा चांगल्या 5-5 लाता घाला हिला. मी आले असते सोबत, पण करिश्मासाठी मला जरा सामान आणायचंय ना, नाहीतर रट्टे द्यायला आलेच असते. नको तू कशाला? मी आहे ना, मी बघतो हिला चांगलं. तू करिश्माकडे बघ. हा चल का बस सायकलवर चल. अगं म्हणजे असं मोकळं सोडलं तर पळून जाईल ना. अशी कशी पळशील? पळालीस ना तर डागण्यास दिन बघ. बस 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 गा बस. चल लवकर. चांगले रट्टे द्या. हा हा आत्तोबा आता तुम्ही मला मारणार? मारणार नाही, आता रट्टे देणार चांगले. आत्तोबा तुम्हाला कधी जमणारच नाही तुला टच करणं. इंदी मला साधं साधं समजू नको. वाघ आहे मी, वाघ. हो माहितीये, लांडगीच्या घराची राखण करणारा वाघ. बरं आत्तोबा सांगा ना आपण कुठे चाललोय? अरे धीर धरा रे मना, धीर धरा. झालं का इंटरव्ह्यू? हो झालं. धन्यवाद थँक्यू म्हणतो. हो खूप खूप धन्यवाद. तुमच्यामुळे विठूच्या या वाडीतली, मंदिराची, इथल्या परंपरेची खूप माहिती मिळाली. मौलिक माहिती म्हणा. हो मौलिक माहिती मिळाली. एक मिनिट हा काढ. कसं आहे, तुम्ही स्वाम्या गोम्याला विचारलं तर कसं चालेल? आमच्याकडे येत जा. इकडं आपला हुकूम चालतो. अंताजी दिग्रसकर खानदानी आपण उगय यातला फोटो. थँक्यू. आता मला सांगा, हे जे तुम्ही शूटिंग केले ते विठूच्या वाडीतल्या प्रत्येक टीव्हीवर दिसेल ना? अहो फक्त विठूच्या वाडीत नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात दिसणार तुम्ही. महाराष्ट्रात? वय म्हणजे अंताजी दिग्रसकर महाराष्ट्रात फेमस होणार? फक्त महाराष्ट्रात नाही तर जगभरातल्या मराठी लोकांपर्यंत पोहोचणार तुम्ही. एक मिनिट. म्हणजे आता जे तुम्ही शूटिंग घेतलंय तर मी चांगला दिसलोय ना? मी दिसल ना? कपडे फिपडे टोपी हे आपली ओळख आहे. हो छानच दिसत इतकी. 2 मिनिटं थांबा ना. आत्ता जे शूटिंग केलं त्याचं CD पेन ड्राईव्ह काही असं द्या ना. त्या अहो चॅनलवर येईल ना, फुटेजची काय गरज? चॅनलवर दिसल तेव्हा दिसल, तेव्हा मी टीव्ही समोर पाहिजे. मी बिझी असतो. तुम्ही जर CD पेन ड्राईव्ह दिलं तर जस्ट लावून आपलं गेस्ट आले तर त्यांना बरं बघतो मी. जर भेटलं मला 1-2 मिनिटाचं काही तर पाठवतो मी. बरं येऊ मी. आता हे कसं पॉझिटिव्ह बोललात तुम्ही. आता निघा. काय राव तुम्ही पाहुणचार न घेताच निघाले. बसलो असतो रात्री. नाही म्हणजे तुम्ही मी जमलो तर जेवायला बसलो असतो घरी. अहो ते दोघांची माझ्याकडे जेवणाची व्यवस्था आहे आज. तुमच्याकडे चांगला पाहुणचार घ्यावर का हो दौलतराव? हो चांगला आपली माणसं आहेत. जरूर काही प्रवासात देऊ का तुम्हाला? नाही
आम्ही तसं काही घेत नाही. नाही नाही, अहो देऊ का म्हणजे कैऱ्या एवढ्या मोठ्या आल्यात, बोर आहेत, चिच आहेत, गावरान मेवा देऊ का असं? नाही नाही, येऊ पुढच्या वेळेस घेऊ नक्की. हा हा, ते शिडी फक्त विठूच्या वाडीत नाही, महाराष्ट्रात नाही तर जगभरात दिसणार हे अंताजी दिग्रसकर सेलिब्रिटी. आनंदी, नाही आनंद, एक माणूस खूपच खुश दिसतोय आज. हा, कसा झाला इंटरव्ह्यू? हा, अगं बाई लाजतात की काय? हा, चला तिकडं. कसं झालं? एकदम झाक वाटलंच. अगं तो रिपोर्टर काय खुश झाला माझ्या स्टाईलवर, डायलॉग वर. या स्वाम्याला सांग बघ म्हणा माझा इंटरव्ह्यू, काय टीव्हीवर दिसला तर उड्या हाणतो. बघ म्हणा, अशी ज्ञानाची आणि माहितीची रसना वाहत होती माझ्या मुखात. दिसत पण तुम्ही इतके मस्त होता ना, आणि ही मिशी एवढी रुबाबदार दिसत होती ना, कमास. आनंदी, आ? म्हणजे मी इंटरव्ह्यू देत असताना तिथं उभा होतो, हा? असं स्टाईल मारत होतो, फोटो देत होता, तू बघत होतीस माझ्याकडे. मग बघत होते तर. आहाहा, आनंदी, हा, मी चेन्नई मध्ये जन्माला यायला पाहिजे होतं. एपडी एरकिंगा नल्ला अरकेना इनी पेरंद नाल वाल तुकला, इनी पुतांद नाल वाल तुकला, एन्नाड पेर अंताजी दिग्रसकर. जेव्हा हा इंटरव्ह्यू लोक पाहतील तेव्हा समजे जगाला कळ काही तुझ्या वाडीचा खरा हिरो कोण येते. अशी जर हुशार बायको असेल ना तर हे अंताजी दिग्रसकर विठूच्या वाडीतच काय सगळ्या महाराष्ट्रामध्ये पोहोचल. चला, येत काहीच नाही. वर चला, तुम्हाला एक जम्माडी गंमत दाखवते. या, हो, आहो चला की. मी लाजलो. अहो या या आत या. आता दाखवते मी तुम्हाला जम्माडी गंमत. काय गे आनंदी, अगं मी काय कुकुल बाळ आहे का गमाडी जम्मत दाखवायला? काय झालंय काय तुला? या तर तुम्ही बसायचे आणि डोळे मिटा बरं का. डोळे मिटू? अगं हम दो हमारे दो बास की, अजून काय पाहिजे? आ आ आ जावा तिकडं. डोळे मिटा. पण हे जरा जास्त रोमॅन्टिक होतंय हा आनंदी. बघा 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 बघा, ये बघा. काय हे? राजीनामा आहे. राजीनामा? हा? व्यंकट भाऊजींचा. व्यंकटचा राजीनामा? आनंदी, हा, तुला हुबेहूब व्यंकट सारखी सही जमायली. माझी नाही, त्यांची सही आहे. एकदम ओरिजिनल राजीनामा आहे, त्यांनीच सही केली. व्यंकटनी सही केली राजीनाम्यावर? मग उगाच मोठ्या वय म्हणतात का मला? मी ठरवलं, मी मिळवलं. मंदिर कमिटीवरती महिला सदस्य म्हणून माझी नेमणूक झालीच म्हणून समजा. दिग्रसकर कुटुंबातल्या 2 व्यक्ती पाहिजे होत्या ना. एक तुम्ही आणि दुसरी मी. पण मला एक कळत नाही, व्यंकट राजीनामा द्यायला तयार कस काय झाला? आलो, चला उतरा. आत्तोबा, तुम्ही मला इथं आणणार होते का?
या वाटेला लागल्यावरच मला कळलं होतं की तुम्ही मला व्यंको महाराजांच्या घरी नेताय. अगं हुशारच आहे ग माझं लेकरू. बरं आत्याबा, मला सांगा तुम्ही तो कोणतं काम काढले? धीर धरावे मना. चला. हे व्यंको महाराजांची खोली आहे. त्यांनी आपल्याला बोलवलं का? धीर धरावे मना. वहिनी साहेब, शकुंतला वहिनी साहेब. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. मी तुमचीच वाट बघत होते. वहिनी साहेब, हे बघा मी हिंदूला घेऊन आलोय तुम्ही सांगितल्याप्रमाणे. ते व्यंकू महाराजांना भेटवायला. व्यंको महाराजांनी मला भेटायला बोलवले, ते पण आत्ता. तुमच्याकडून का बोलवलं? गोपाळ आणि आदूकडून सांगितलं असताना निरोप. तुमची झोप मोड करून कशाला पाठवलं एवढं? एवढ्या टकुऱ्यात किती ते प्रश्न. जरा थांब. वहिनी साहेब, म्हणजे व्यंकू महाराज इथं येणार आहेत का आपण मंदिरात जायचं? नाही नको, ते इथेच येतील. मी येते त्यांना घेऊन. बर.